नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक स्वादिष्ट आणि सर्वांच्या आवडीची खीर. ही खीर ना तांदळापासून तयार केलेली आहे. इतकी मऊ, घट्ट आणि चविष्ट होते की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडते. तर चला मग सुरुवात करूया. जर तुम्हाला अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी खीर बनवण्यासाठी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. कुकरमध्ये स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे अगोदर आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि 80%च तांदूळ शिजून घ्यायचे. आणि 1 कप पोहे खायचा चम्मच आहे ना तेवढे तांदूळ अगोदर तव्यावर भाजून घेतले आणि गरम पाण्यामध्ये त्याला भिजत घातले. 9-10 बदाम त्याच्यासोबत भिजत घातले जेणेकरून बदाम आणि तांदूळ आपले लवकर भिजतील. बघा इथं 1 शिट्टी होऊ द्यायची. नंतर आपला 80 ते 90% तांदूळ शिजलेला आहे. तर त्याला थंड होऊ द्यायचं आणि खिरीसाठी दूध घ्यायचं आणि दुधावरची मलाई पण काढून घ्यायची. आणि नंतर बदाम जे आपण भिजत घातले होते ना ते सोलून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेले बदाम टाकायचे आणि ते जे भाजलेले तांदूळ होते ना भिजत घातलेले 1 चम्मच ते त्यामध्ये टाकायचे आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. गॅस पेटून घ्यायचा आणि त्यावर आपलं दुधाचं पातेलं ठेवायचं. इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध छान अगोदर गरम होऊ द्यायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. नंतर दुधामध्ये जे आपण भात शिजवलेला आहे ना ते भात त्यामध्ये घालायचा आणि त्याला छान मिक्स करायचं. इथं मी स्टेप बाय स्टेप एक सगळं सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप अप्रतिम अशी ही खीर लागते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याला छान मिक्स करायचं. जे आपण बदाम आणि तांदूळ घेतले होते ना मिक्सरमधून काढून नंतर त्यामध्ये थोडं मिक्स करायचं आणि चम्मचने त्याला एकसारखं हलवत राहायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं केसर टाकायचं. केसर टाकल्यामुळे ना खिरीला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते. त्यामुळे थोडंसं केसर टाकायचं आणि किसलेलं खोबरं टाकायचं. ओलं खोबरं असलं तर ओलं खोबरं पण टाकू शकता. माझ्याकडे इथे ओलं नव्हतं म्हणून मी इथं सुकं खोबरं किसून टाकलेलं आहे. आणि त्याला छान मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये बारीक कट करून आपल्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. इथं मी थोडेसे बदाम, काजू, किसमिस आणि पिस्ता बारीक कट करून घातलेला आहे. 1 चम्मच इलायची पावडर टाकायचा आणि त्याला छान मिक्स करायचं आणि आपल्या आवडीनुसार त्यामध्ये साखर घालायची. इथे माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी पिठी साखर वापरलेली आहे. तुम्ही अशी साबूत साखर पण टाकू शकता. आणि आपल्याला जेवढं गोड हवं आहे ना तेवढं आपण आवडीनुसार त्यामध्ये साखर घालायची. नंतर जे आपण दुधावरची मलाई काढून घेतली होती ना त्यामध्ये मलाई टाकून घ्यायची. मलाई आपण दुधासोबत अगोदरच मिक्स करू शकतो पण जर नंतर मलाई टाकली ना तर खरंच खिरीला ना एकदम अशी अप्रतिम एकदम मलाईसारखी चव लागते. म्हणून थोडी नंतर घालायची साय त्यावरली आणि त्याला चम्मचनं छान मिक्स करायचं. बघू शकता आपल्या खिरीचा कलर किती छान आलेला आहे ना. घट्टसर अशी मऊ लुसलुशीत तयार झालेली खीर. चला तर मग आता खिरीसोबत गरमागरम आपण पुऱ्या करूया. गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल छान गरम होऊ द्यायचं. घरामध्ये खीर बनली म्हणजे पुरी आणि पापड भजी तर तयार होतातच. त्यामुळे अगोदर तेलामध्ये पापड छान तळून घ्यायचे. बघू शकता आणि झाऱ्यानं त्याला काढून घ्यायचे. गरमागरम असे कुरकुरीत असे पापड अगोदर तळून घ्यायचं आणि त्याच तेलामध्ये पुऱ्या पण तळून घ्यायच्या. एक करून आपल्या तेलामध्ये पुऱ्या टाकायच्या आणि तळून घ्यायच्या. मस्त अशा गरमागरम पुऱ्या छान तळून घ्यायच्या. बघू शकता किती छान फुललेल्या आहेत ना आपल्या पुऱ्या. आणि झाऱ्याच्या साहाय्याने त्याला काढून घ्यायचं. काही सणवार असो किंवा त्योहार असो खीर हा फक्त गोड पदार्थ नाही तर आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. घरात आनंदाचा प्रसंग असला की
पहिली आठवण येते ती खिरीची. पूर्वी आपल्या आजी आई मंद आचेवर बराच वेळ दूध आटवून खीर बनवत असत ना, त्यामुळे तिची चव ना अगदी सुगंधित आणि अप्रतिम यायची. म्हणूनच आपण पण त्याच पद्धतीने अशीच खीर आणि बनवायची. श्रावण महिना, रक्षाबंधन, नागपंचमी, गोकुळाष्टमी, आता गणपती सुरू होतात, सत्यनारायण पूजा किंवा कोणताही सण असो, तांदळाची खीर हा गोड पदार्थ आवर्जून बनवला जातो ना. म्हणून अनेक ठिकाणी देवाला नैवेद्य म्हणूनही खीर अर्पण केली जाते. तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच तिची चव आवडते ना. तर म्हणून या पद्धतीने एकदा नक्की खीर ट्राय करा आणि त्यासोबतच अशा गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या पण ट्राय करा. तर चला तर मग आपण एक एक करून आपल्या सगळ्या पुऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या. बघू शकता इथे आपल्या पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत. तर सगळ्या पुऱ्या चला तर मग आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर त्याच तेलामध्ये गरमागरम अशी कांद्याची भजी तयार करून घेऊया. इथं मी अगोदरच त्याची तयारी करून घेतलेली होती, जेणेकरून ते बेसन असतं ना ते छान व्यवस्थित फुलतं आणि आपले पकोडे एकदम मस्त असे फुलतात. म्हणून अगोदरच कांदे भजी बनवताना थोडं अगोदरच भिजत घालायचं, जेणेकरून त्यामध्ये खायचं सोडा पण टाकायची गरज नाही आणि आपले कांदे भजी एकदम कुरकुरीत असे तयार होतात. आणि त्याच तेलामध्ये आपले सगळे कांदे भजी पण तळून घ्यायची गरमागरम अशी. बघू शकता एकदम कुरकुरीत अशी आपली कांदा भजी तयार झालेली आहेत. गरमागरम अशी कुरकुरीत अशी कांदा भजी. तर खीर तर आपली अगोदरच बनवून तयार झालेली आहे. पहा किती छान घट्ट, मलाईदार आणि स्वादिष्ट अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे. तुम्ही ही खीर गरमागरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व करू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता. चला तर मग बघताय काय या खीर, पुरी आणि गरमागरम अशी कांदी भजी खायला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. लता जेवण 9955 चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी ज्या नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल तर तुमच्यापर्यंत अगोदर हा व्हिडिओ पोहोचेल. त्यामुळे बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त एन्जॉय करा. श्री स्वामी समर्थ.